आज आपण पाहणार आहोत ॲव्हरेज म्हणजे काय. सर्वप्रथम वेलकम टू CM अकॅडमी. वी विल सी ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲव्हरेज. मीन्स ॲव्हरेज म्हणजे काय, तर ॲव्हरेज म्हणजे सरासरी. आपण त्याला मराठीमध्ये ना सरासरी असं म्हणतो. तर हे ॲव्हरेज काढलं जातं कसं आणि त्याचा सखोल अभ्यास कसा आहे तो आपण पाहणार आहोत. म्हणजे सरासरी ह्या मराठी शब्दाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं, ॲव्हरेज. ठीक आहे. मग या सरासरीचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो. सरासरी काढण्यासाठी कोणता प्रकार वापरला जातो ते आपण पाहूया. आणि सरासरीच्या काही शॉर्टकट ट्रिक्स पण आपण याच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सरासरी हा गणिताचाच एक भाग आहे आणि CM अकॅडमी मार्फत हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. मग ॲव्हरेज, व्हॉट इज ॲव्हरेज? ॲव्हरेज म्हणजे काय, तर ॲव्हरेज मीन्स इक्वल शेअर ऑफ गिवन नंबर. म्हणजे जे नंबर दिलेले आहेत त्याचा समान भाग म्हणजे ॲव्हरेज असं म्हटलं जातं. इक्वल, बरोबर आहे. मग इक्वल म्हणजे नेमकं कसं आहे, तर या ठिकाणी समजा आपण 5 जर का घेतला असेल आणि 1 ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं, ते एकच 5च येतं याच्यामध्ये. आता मग हे आता असं तुम्हाला समजणार नाही, तर प्रत्यक्ष आपण काही उदाहरणं बघणार आणि पुढे पाहणार आहोत. पण पुढचे आपल्याला काय दिलेले आहे ते आपण नेमकं बघूया याच्यामध्ये. ॲव्हरेज नंबर मीन्स इक्वल शेअर ऑफ गिवन नंबर. ठीक आहे. तर शाळेमध्ये आणि इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढचं काय आहे, तर इट टेल्स अस द सेंट्रल व्हॅल्यू ऑफ ग्रुप. म्हणजे मध्यभाग किंवा मध्य असा त्याला म्हटलं जातं. त्या संख्येचा मध्य असा काढला जातो. सेंट्रल व्हॅल्यू ऑफ ग्रुप म्हणजे मध्यभाग असं त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता उदाहरण दाखल घेतलं, 1 ते 10 यांच्यातील सरासरी किती. मग आपण काय करायचं, 1 पासून ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज करायची आणि हे अंक आहेत किती, तर 10. बरोबर आहे. मग ह्यांनी त्याला डिव्हाइड करायचं, मग येईल ती सरासरी असते. हे एक उदाहरण दिलं. आपण प्रत्यक्ष उदाहरण घेऊन याचा पूर्ण अभ्यास करणारच आहोत. मग याचा फॉर्म्युला काय आहे, सूत्र काय आहे, तर याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ ऑल नंबर्स डिवायडेड बाय टोटल नंबर. म्हणजे जेवढे आपल्याला नंबर दिले त्यांची बेरीज करायची आणि जेवढे नंबर असेल त्याने त्याला भागायचं. आता ह्याचं फॉर्म्युल्याचा पूर्ण आपण कसा वापर केला जातो बघूया. पहिली स्टेप आहे ऍड ऑल नंबर. जेवढे तुमचे नंबर दिलेले असतील ते सर्व तुम्ही ऍड करा, त्यांची बेरीज करा. नंतर काउंट टोटल नंबर. मग किती नंबर दिलेले आहेत तुम्हाला, 5, 10, ते नंबर काउंट करा. आणि तिसरं म्हणजे डिवाइड सम बाय टोटल. म्हणजे जी टोटल आपली आलेली आहे, म्हणजे नंबर जे आपण एकत्र बेरीज केली होती त्या सर्वांना भागायचं आहे. ह्या 3 स्टेप अतिशय महत्वाच्या आहे. ह्या तिन्ही स्टेप्स तुम्ही अजिबात विसरायचं नाही, कारण प्रॅक्टिस करत असताना ह्या तिन्ही स्टेप पुढे लिहून ठेवायच्या आणि अभ्यास करायचा. ऍड ऑल नंबर्स, काउंट टोटल नंबर आणि डिव्हिजन. हे फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे ॲव्हरेज काढण्यासाठी. असे अनेक उदाहरण असतील त्याच्यामध्ये तुम्हाला हाच फॉर्म्युला योग्य प्रकारे वापरता येईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण पाहणार आहोत पुढचं की ह्या फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशन तर आता मी तुम्हाला दिलं, पण प्रत्यक्षाचा वापर कसा केला जातो त्याचा आपण बघणार आहोत. ठीक आहे. फॉर्म्युल्याचं मला माझ्या माहितीप्रमाणे हे तुम्हाला सगळं समजलं असेल. आणि आता पुढे टोटल सम डिवाइड बाय नंबर ऑफ ॲटम्स सेमच आहे. मगाच्या फॉर्म्युल्याचा का सेम तो फॉर्म्युला आहे, फक्त वेगळ्या प्रकारे तुम्हाला उपस्थित केलेला आहे. आता एक प्रत्यक्ष उदाहरण घेऊया. उदाहरण असं आहे
फाइंड द ऍव्हरेज ऑफ 579. 579 चा ऍव्हरेज काढा. मग आता जो फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे तो फॉर्म्युला 579, आता 579 ज्यांची बेरीज करायची आहे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आणि 579 ची बेरीज किती येते तर 21 येते. मग 579 चे या पद्धतीने आपण जर बघितलं की 579 यांची टोटल येते 21. बरोबर, ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत तर टोटल नंबर किती आहेत बघायचं. 579 एकूण 3 नंबर आहेत म्हणून टोटल नंबर किती आले 3 नंबर आले. आता तिसरी स्टेप याच्यामध्ये करायची आहे आपल्याला, ती अतिशय महत्वाची, लक्षात घ्या. तिसरी स्टेप आहे 21/3 बरोबर 7. आता 21/3 एकूण सगळ्यांची बेरीज झाली 21 आणि टोटल नंबर आहेत आपल्याकडे 3, 579. म्हणून आपण काय करू, प्रत्यक्ष भागाकार करू. 21/3, 3 एके 3, 3 7 21, म्हणजे आमचं ऍव्हरेज आलं किती, उत्तर 7. टोटल नंबर 3 579 आणि आपण 21 ला भागलेलं आहे म्हणून उत्तर आलं 7. हे लक्षात ठेवा प्रत्यक्ष. ठीक आहे, हे पहिलं एक उदाहरण झालं बेसिक मेथडनं. आता आपण काय करूया, मार्क आहेत, ह्या मार्क्सचं एक टोटल घेऊया जे शाळेमध्ये तुम्हाला उपयोगात पडतं. राहुलला एका विषयामध्ये 60, दुसऱ्या विषयामध्ये 70, तिसऱ्या विषयामध्ये 80, चौथ्या विषयामध्ये 90 मार्क मिळालेले आहेत. मग आता याला एकूण विषय किती दाखवलेले आहेत तर याला एकूण विषय दाखवलेले किती आहेत, 4 विषय दाखवलेत. कारण एकूण संख्या किती आहेत, 4 संख्या आहेत. बरोबर आहे. नंतर पुढच्या याच्यामध्ये ह्या सगळ्यांची आपल्याला आता बेरीज करायची आहे. सगळे एकूण 60, 70, 80 आणि 90. मग यांची बेरीज तुम्ही जर का वैदिक मॅथ शिकत असाल तर तोंडी बेरीज कराल. फक्त अंकांची बेरीज करायची आहे, ती होते 30 आणि त्याच्यावरती एक शून्य द्यायचं आहे. म्हणजे टोटल झाली किती, 300 बेरीज झाली. बरोबर, म्हणजे ही पहिली स्टेप आपण यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, आता पुढची स्टेप करत असताना आपल्याला विषय किती आहे इथं तर समोर दिसतात आपल्याला एकूण विषय 4. म्हणजे दुसरी स्टेप करताना आपल्याला काहीही अवघड जाणार नाही. ठीक आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, ह्या 300 ला भागायचं किती ना तर वरती विषय दिलेत किती, 4. 60, 70, 80, 90 हे 4 विषय दिलेत. ह्या 4 विषय एकूण 4 न याला काय करायचंय, डिवाइड करायचंय. मग तीच स्टेप्स आपण काय करणार आहोत पुढे. सब्जेक्ट दिलेले 4 मगाशी बोललो तसं आणि 300 ला 4 न भागलं तर उत्तर येतं 75. आपण पण हे प्रत्यक्ष करून बघू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 300 भागिले 4, 4च्या पड्यात 30 येतात का, नाही. 7 नंबरला 28 येतात, म्हणजे 7 चौक 28. तिसऱ्यातून 28 राहिले 2, झालं 20. मग 4च्या पड्यात 20 येतात का, येतात. किती नंबरला येतात तर ते येतात 5 नंबरला. म्हणून आपण काय करू, प्रत्यक्ष त्याचा भाग लावू 5चा, म्हणजे उत्तर आलं 75. आणखी एकदा हे आपण करून बघता येईल, लक्षात घ्या. ठीक आहे, प्रत्यक्ष भाग आणखी एकदा लावून बघूया. 300 भागिले 4, 4 एके 4, 4 7 28, राहिले 2, झाले 20 आणि 4 पंचे 20, म्हणजे उत्तर आलं किती, 75. म्हणजे राहुलच्या मार्कांची सरासरी आली किती, 75. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण करतो. आता वर्ड प्रॉब्लेम म्हणजे वेट.
वजन दिलेलं आहे 40, 45, 50, 55 आणि 60. ह्या सर्वांचं ऍव्हरेज काढायचं. आता एकूण सब्जेक्ट किती आहेत तर 5, 40, 45, 50, 55, 60 5 आहेत. आता सर्वप्रथम यांची टोटल करायची. वैदिक मॅथ जर तुम्ही शिकत असाल तर टोटल तुम्ही बघता क्षणी कराल. ती येते किती 250 आणि एकूण स्टुडंट आहेत किती 5. मग 250 ला आपण 5 न काय करायचंय डिवाइड करायचंय, भागायचंय. उत्तर किती येतं 50. वैदिक मॅथ करत असाल, वैदिक मॅथचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला दिसता क्षणी तुम्ही उत्तर लिहाल 5, 5 5 25 आणि वरलेला वरचा 0 झालं उत्तर 50. म्हणजे या सर्वांची सरासरी आली किती 50 आलेली आहे. ठीक आहे. ही उदाहरणं तुम्हाला प्रत्यक्षपणे आता सोडवलेली आहेत तर ती तुमच्या लक्षात आलीच असतील कशा पद्धतीने आपण काम केलं. पण परिमाण जे असतं म्हणजे समजा किलोग्रॅम मधलं वजन असेल तर किलोग्रॅमच राहतं, सेंटीमीटर असलं सेंटीमीटरच राहतं. अशी परिमाणे चेंज होत नाहीत. ऍव्हरेज याच्यामध्ये स्मॉल आणि लार्ज यांच्या मधलाच असतो. युनिट रिमेन्स सेम म्हणजे केजी, मार्क्स हे जे असतील हे तसेच राहतात, मात्र परिमाण चेंज होत नाही. रिमेन्स सेम, युनिट्स सेम राहतात. इफ ऑल नंबर आर इक्वल देन ऍव्हरेज सेम नंबर. ऑल नंबर जर इक्वल असतील तर ऍव्हरेज सेम नंबर असतं, हे लक्षात घ्या. तर ते कसं ते आपण बघूया. शॉर्टकट ट्रिक्स. इफ नंबर आर इन इक्वल डिफरंट म्हणजे फरक जर का प्रत्येकातला सारखाच असेल 10, 20, 30, 40, 50 बरोबर, म्हणजे प्रत्येकामध्ये 10-10चा फरक आहे बरोबर. मग अशा वेळेला काय करता येईल आपल्याला, जसं बघा 10, 20, 30, 40 ह्याच्यामध्ये फरक जो आहे तो 10-10चाच आहे. मग अशा वेळेला ऍव्हरेज इज इक्वल टू मिडल नंबर. मिडल नंबर किती आहे 30, म्हणून ह्याचा ऍव्हरेज किती येणार 30. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या शॉर्टकट ट्रिक्स आहेत, ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला ऍव्हरेज व्यवस्थितपणे काढता येईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या. आतापर्यंत हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलं. ऍव्हरेज हा छोटासा टॉपिक होता जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यासाठी व्यवस्थितपणे सांगितलं. काही प्रॅक्टिससाठी उदाहरण देतो. फाइंड ऍव्हरेज 8, 12, 16 याचं उत्तर मला व्हॉट्सअपला पाठवा. फाइंड ऍव्हरेज ऑफ 25, 35, 45, 55 याचं उत्तर मला व्हॉट्सअपला पाठवा. स्कोर 40, 50, 60, 70 फाइंड ऍव्हरेज याचं उत्तर सुद्धा मला तुम्ही काय करा व्हॉट्सअपला पाठवा. आणि ऍव्हरेज हा कसा वाटला तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन केलेलं ते मला सांगा. हे कशासाठी उपयोगाचं आहे तर डेली यूज साठी आहे. एजी फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी आणि CM अकॅडमी मार्फत हे तुम्ही सादरीकरण केलं होतं. थँक्यू व्हेरी मच. गुड डे.